आता हे तर पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे या बाबतीमध्ये ती कोण माणसं होती ही त्यांनाच माहीत आहेत. त्यांनीच त्यांची नावं सांगितली पाहिजे. त्यामुळे ते मला माहीत नाही ना कोण होती ती. त्यामुळे त्यांना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. इतक्या दिवसानंतर काय असा दावा करताय? आणि निवडणूक झाल्या त्याला आणि लँडस्लाईड विक्ट्री आम्हाला मिळाली. त्यामुळे खरं म्हणजे 2.5 वर्षाचं जे काही महायुतीने केलेलं काम आणि 2.5 वर्षापूर्वीचं महाविकास आघाडीचं स्थगिती दिलेलं काम आणि आमचं हे प्रगतीचं सरकार 2.5 वर्ष काम केलं म्हणून तर एवढा मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे. लोकांनी कामाची पोचपावती या ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिले. खरं म्हणजे हा ज्या आमच्या लाडक्या बहिणींचा हे राहुल गांधी देखील अनेक वेळा EVMवर शंका घेतात आणि निवडणूक आयोगावर शंका घेतात. आता त्यांचं प्रेझेंटेशन चालू आहे, एवढी मतं वाढली तेवढी मतं वाढली. खरं म्हणजे हा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे, लाडक्या भावांचा अपमान आहे आणि सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान आहे. कारण त्यांनी भरभरून मतदान महायुतीच्या कामावर केलं. शरद पवार दौरे सुरू आहेत. शरद पवार म्हणतात की त्यांचं एकनाथ शिंदे जास्त बोलत नाही, मात्र कशासाठी दौरे सुरू आहेत? अरे बाबा आम्ही आमची वाटचाल जी आहे ती बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे. आणि मी कुठं दिल्लीमध्ये गेलो होतो हे सगळ्यांना माहीत आहे. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो, गृहमंत्री महोदयांना भेटलो. त्यामुळे आमची वाटचाल आहे, सरळ आहे, आम्ही तिरकत जात नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.